विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। भगवत चरणाची निरंतर नित्य प्राप्ती ज्यानं होते ते हे साधन आहे। सांगतात कोण? भक्त बस। म्हणून तर भक्तांचा ऋणी भगवान आहे असं पुराण सांगतात। भक्त रे भक्त ऋणी देव बोलती पुराण। मग कोण भक्त? अशा हेच जर मार्ग सांगणार आहेत, हेच जर आम्हाला ही उपासना साधना सांगणार आहे, शुद्ध परमार्थाचं दर्शन घडवणार आहेत, तर मग त्यांना ओळखायचं कसं? म्हणाले ओळखावं कशाला लागतं? जरा आजूबाजूला पहा, लक्षात येईल। ज्यांच्या ठिकाणी आपला आणि परका अशी भावना नाही, दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्यांच्या अंतःकरणाला पीळ पडतो, व्याकुळ होतात, असे देह आणि देह संबंधी पसारा जो आहे त्यांच्याविषयी अजिबात ज्यांच्या अंतःकरणामध्ये ओढ नाही, आसक्ती नाही, असे ते भक्त ओळखा। बघायचेच असतील तर त्यांच्या विचाराची धारणा काय आहे ती पहा। आपले 10 रुपये हरवले, खिशातले कुठेतरी पडले तर आपण व्याकुळ होतो, 10 ठिकाणी शोधतो। त्यांच्या समूळ संसाराचा नाश झाला, वाटोळं झालं, तरी त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये फरक पडत नाही। सदैव प्रसन्नता अतिचित्ता हे त्यांचं स्वरूप आहे। उलट या सगळ्या जगताविषयी त्यांची एक निश्चित धारणा। काय धारणा आहे? देह आधी काय खरा, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, असलेल्या पिकाचे दाणे कणस पकली, पीक कापणीला आलं की जशी ती वरतून काढून नेऊन त्याचं धान्यातच रूपांतर होणार आहे, तोपर्यंत पाखरांना भीती म्हणून जसं बुजगावणं उभं करतात तसा देहाच्या माध्यमातून येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरापडे, म्हणून त्याचं महत्व। देह साध्य थोडी आहे, साधन आहे। असा विचार करून ज्यांनी देह आणि देह संबंधियांच्या विषयीची आसक्ती अंतःकरणातनं काढून टाकली आहे, जरी हे आकाश बरो पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परिमी तुझीच आस पाहे गा विठोबा, नकरी अणिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला, ही जी दृढ भावना ज्यांच्या अंतःकरणात आहे ना, ते भक्त आहेत। आणि अशा भक्तांना शोधत कशाला फिरता? हे काय आहेत? ऐसे। ऐसे म्हणजे कैसे? अरे ज्यांचा आजचा हा उत्सव आहे त्यांच्यासारखे दुसरे देही उदास असणारे भक्त कोण आहेत सांगा ना? भक्त ऐसे देही उदास, देही उदास,
पाश निवारुनी आगे आशा पाश निवारुनी विषय जीवाचं लक्षण आशापाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा हे, आणि शिवाचं लक्षण कोण शिव? ज्यांच्यापर्यंत विकार जाऊन शिवतच नाहीत असं अखंड निर्विकार. अरे का आव्हान देऊन कामदेवानं भगवान भोलेनाथांची परीक्षा घेतली. एकदा नाही दोनदा पराभूत झाला महाराज, दोनदा. एकदा स्वतःला जाळून घेतला, नंग बनला, आणि पुन्हा जाऊन आवाहन केलं. षष्ठम स्कंधामध्ये कथा आहे भागवताच्या. भगवती पार्वतीला आपल्या सोबत घेऊन मांडीवर बसवून भगवान भोलेनाथ बसलेत. समोर सनकादिक भक्त बसलेत, त्यांच्याबरोबर अध्यात्म विद्येचं चिंतन चालू आहे. आणि ते चिंतन चालू असताना कामदेव आले, म्हणाले बघा एवढ्या सगळ्या विद्वानांच्या ऋषीमुनींच्या सभेत भगवान शिव बसलेले, आता मात्र त्यांचा पराभव करता येईल, कारण सोबत पत्नी आहे. भगवान भोलेनाथांनी आव्हान स्वीकारलं, म्हणाले तू केव्हाही ये, माझ्या वृत्तीत नाही बदल व्हायचं. पण हा जो सुदर्शन, हा जो विद्याधर होता, त्या विद्याधरानं भगवंताला तशा अवस्थेत पाहिले आणि म्हणाले, काय म्हणाले, काही कळतंय? देवाधिदेव महादेव म्हणून यांना म्हणवलं जातं, पण इथं सुद्धा भर सभेमध्ये आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये हात घालून बसलेत, आलिंगन देऊन बसलेत. त्याच्या मनात विकार निर्माण झाला. शेवटी भगवान भोलेनाथ तर शांत आहेत, विकाररहित आहेत. त्यांच्या ठिकाणी ना कामची नाही तिथे क्रोधची काहीचा, कामही नाही आणि क्रोधही नाही. पण माता पार्वती रागावल्या. अरे भगवान भोलेनाथांसारख्या बरं का बाया स्वतः आपल्या नवऱ्याचा अपमान 10 वेळा करतील घरात, पण नवऱ्याचा कोणी अपमान केला तर मग मात्र समोरच्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार. त्याला 4 वेळा म्हणतील, तुम्हाला काही कळतं का, गप्प बसा. पण कोणी म्हटलं काय ग तुझा नवरा, त्याला काही कळतंय का, ए तू कोण आली, ग बस, लागलीच बोलल्याशिवाय राहणार. तसं आईसाहेबांचं आपल्या पतीविषयी असणारी निष्ठा वेगळी आहे. आईसाहेबांनी शाप दिला, म्हणाले तुझी बुद्धी विकृत आहे, राक्षसी बुद्धी आहे, जा राक्षस होशील. आणि तो पुढे वृत्रासुर या नावानं जन्माला आला, अशी कथा. मुद्दा एवढाच आहे, किती निर्विकार आहेत भगवान. कामदेवानं आव्हान दिलं 2 वेळा तरी भगवान निर्विकार आहेत. भगवान भोलेनाथांचं स्वरूप आशा नाही, कुठलाही पाश. भगवान नारायणाजवळ तरी आशा आली, आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. भगवान नारायणाला का होईना दान मागायला बळीच्या दाराशी जावं लागलं आणि द्वारपाल म्हणून उभं राहावं लागलं. भगवान भोले, अरे भक्ताच्या जीवनात लाचारीचं जिणच नाहीये, लक्षात ठेवा. देवाला तरी लाचार व्हावं लागतं, देवाला तरी दारोदार फिरावं लागतं, देवाला तरी चोऱ्या कराव्या लागतात. पण भक्तांच्या जीवनात या कुठल्याच गोष्टी नाही, तरी भक्तांचं जीवन भगवंताच्या जीवनापेक्षा, भगवंताच्या लीलेपेक्षा समृद्ध असतं. सोपं नाही महाराज, भक्तांचं जीवनच वेगळं आहे. म्हणून त्यांच्याकडे पहा जाणार.
कुठलाही आशापाश नाही. पुराणामध्ये कथा आली आहे, शिवपुराणात. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आता तर शिवदिनीच आहे, विचार केलाच पाहिजे त्यांचा. भगवान भोलेनाथांचे एकनिष्ठ भक्त आहेत वैश्रवण कुबेर. कुबेर म्हणजे कोण? कुबेर कोणाला म्हणतात? अलकावती नगरीचा स्वामी, ज्याच्या ताब्यामध्ये संपूर्ण संपत्ती अष्टनिधी आहेत, असा देवांचा कोषाध्यक्ष, खजिनदार. नावापुरता नाही, सर्वांगानं. त्या कुबेरानं आपल्याला राहण्याकरता स्वतःला एक उत्तम असं असणारी जागा बांधली. मोठ्या नगरीची निर्मिती केली, जिचं नाव आहे अलकावती. आणि त्या अलकावती नगरीत आता एवढी अवाढव्य सोन्याची वेगवेगळ्या रत्न, कुबेराच्या घरी कशाची कमतरता आहे हो? त्यानं ती नगरी बांधली. वास्तुशांतीच्या निमित्तानं आपले श्रीगुरु, आपले आराध्य देव भगवान भोलेनाथ यावे असं त्याला वाटत होतं. भगवान भोलेनाथांच्याकडे येऊन कैलासामध्ये प्रार्थना केली, महाराज तुम्ही सपरिवार आणि आमच्या घरी या. भगवान भोलेनाथ म्हणाले, वेडा आहेस का? माझा परिवार काय छोटा आहे? माझ्या परिवाराला पाहून बाकीचे तिथं थांबतील का? म्हणाले, तसं नाही म्हणत मी. परिवार म्हणजे तुम्ही, आईसाहेब, तुमची दोन्ही मुलं, यांना घेऊन या. कारण भगवान भोलेनाथांचा परिवार खूप मोठा आहे. कोण कोण आहे त्यांच्या परिवारात? अमावस्येच्या दिवशी ज्याची नावं घेतल्यानंतर सुद्धा स्मशानाकडून जाताना आम्ही राम 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 म्हणत जातो, ते सगळे. भूते वेताळ नाचती, हा त्यांचा सगळा परिवार. भूत प्रेत पिशाच, शाकिनी डाकिणी, वेगवेगळ्या प्रकारची असणारी ही सगळी भूतसृष्टी जी आहे, तो त्यांचा परिवार आहे. तो परिवार भगवान भोलेनाथांबरोबर असला की भगवान भोलेनाथांना खूप बरं वाटतं. कारण ज्यांना कोणी जवळ करत नाही त्यांना जवळ करणं हा भक्ताचा स्वभाव. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. ज्याला कोणी जवळ करत नाही त्याला भक्त जवळ करतात. भगवान भोलेनाथ म्हणून भक्त आहेत. ऐसे जाणा, त्यांच्यासारखे कोण आहेत? जाणा ना, ओळखा त्यांना. महाराज म्हणतात, कुबेराच्या घरी भगवान आले. ते सगळं वैभव कुबेराचं पाहिलं. आईसाहेबाच्या मनात आलं, आपल्या नशिबात लग्न झाल्यापासून दारिद्र्यच आहे. कुठलाही दागिना नाही, कुठलं हौस मौज नाही, राहायला स्वतःचं घर नाही. राहायला राहतो कुठे आपण? स्मशाने स्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहश्चर शिताभस्मालेप स्त्रुगपिंद्र करो टिप्परी करा. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मरतॄणाम वरद परमं मंगलमसि. परममंगलाचं स्वरूप आपले पती आहेत, पण बाकी सगळं स्मशान, तिथं राहणं. मनात आलं आणि म्हणून भगवंताला सांगितलं, एक सांगू का, काय सुंदर घर बांधलंय? नाही हो म्हणाले, खूपच छान वाडा बांधला. घर असं असलं पाहिजे बघ, कुठेही उणीव नाही. भगवान बोलतायत. म्हणाले, तेच सांगते तुम्हाला, जसं आपल्या शिष्यानं बांधलं, भक्तानं बांधलं, तसं काही आपलं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? आता हे दोघं नवरा बायको बोलत होते. कुबेरजी जवळ आले, म्हणाले, महाराज प्रभू काय बोलतायत? आईसाहेबांची काय इच्छा आहे? आता भगवंताला खोटं बोलणं माहीत नाही. म्हणाले, काय सांगू कुबेरा, तुझं हे सगळं वैभव पाहिलं आणि आईसाहेबांना तुझ्या असं वाटतंय की असं घर एवढं मोठं नाही पण छोटंसं कमीत कमी आपल्याला राहायला असावं, एक राजवाड्यासारखा राजवाडा असावा असं वाटतंय. कुबेरजी म्हणाले, मग यात काय कठीण आहे, मी बांधून देतो. असा यजमान मिळावा बघा, असा शिष्य मिळावा, मी बांधून देतो. म्हटल्यानंतर आईसाहेब म्हणाले, वा वा, आनंदाची गोष्ट. भगवंतानी संमती दिली, जागा दिली, बांधलं घर. आता शेवटी वास्तू बांधली की वास्तूची शांती आली. बोलायचं कोणाला? ब्राह्मणाला. ब्राह्मण कोणाला बोलवायचं? म्हणाले, आहे की आपला शिष्य
रावणाला बोलावलं. रावणानं भगवंताची वास्तुशांती केली, एवढी उत्तम केली महाराज. तर रावण दशग्रंथी ब्राह्मण, संस्कृत भाषेच्या व्याकरणाची निर्मिती करणारा रावण आहे बरं का. रावणाची स्वतंत्र अशी संहिता, अर्थवादाकरता आणि अर्थाकरता खूप त्याचा उत्तम उपयोग होतो. तेव्हा सर्व वेदशास्त्रामध्ये निष्णात असणारा, पारंगत असणारा रावण उत्तम वास्तुशांती केली. भगवान भोलेनाथ असेच, कोणी कोणतंही काम चांगलं केलं की हे प्रसन्न. ते कशानं संतुष्ट होतील सांगता येत नाही. आज शिवरात्रीच्या महात्म्य जर शिवलीलामृत वाचलं असेल तर शिवरात्रीच्या महात्म्यात भस्म महात्म्य आलंय, त्या चोराची कथा आली आहे, माहिती आहे ना? हो माहिती आहे ना? कोणती कथा ऐकलंय की नाही? नाही तर मग सांगतो तरी. शिवरात्रीच्या महात्म्यामध्ये कथा आहे. एक कुत्र लपत छपत आलं होतं. आता कुत्र्याचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, एकटा असलं तर घाबरत चालतं, आणि एकापेक्षा अनेक एकाच गल्लीतली एकत्र आली तर बाहेरून आलेल्यावर एकत्र येऊन हल्ला केल्याशिवाय भुंकल्याशिवाय राहत नाही. कुत्र्यांचा स्वभावच असा. ते कुत्र एकटं निघालं. आता बरं त्याला भीती, चुकवत ही गल्ली ती गल्ली असं 2-4 गावं ओलांडून आलं. ते भूक लागलेली, शिवरात्रीचा पर्व काळ. ज्या गावात बसलं होतं, आलं राहिलं, लपून बसलं एका उकिरड्यावर, जिथं त्या उकिरड्याच्या कचऱ्याला आग लावलेली, त्याची राख झालेली, त्या राखेत जाऊन बसलं. सगळ्या अंगाला पोटाला त्याच्या काय लागली होती? राख. भूक लागलेलं ते कुत्र. समोर शिवमंदिर होतं. त्या शिवमंदिरामध्ये शिवरात्री असल्यामुळं गर्दी होती. जाणारे येणारे येत होते, घंटा वाजवत होते, पूजा करत होते, ताटक घेऊन झाकून नेत होते. या कुत्र्याला वाटलं याच्यात काहीतरी नक्की आहे, कुठं बाकी खायला मिळणार नाही पण इथं नक्की मिळेल. म्हणून ते कुत्र लपत छपत नंदीपासून आत शिरून दुपारच्या वेळेला गाभाऱ्यापाशी आलं. आता भगवान भोलेनाथाची सुंदर पूजा केलेली होती ती याला बघायला मिळाली. दुपारचा काळ, मध्यान्ह पूजा पाहायला मिळाली, शिवदर्शन झालं. आता इकडं तिकडं कोणी नाही पाहिलं. पुजारी कुठंतरी तंबाखू मळायला कशाला तरी गेला, असं कोणीच नव्हतं. मी कशाला सांगू चिलीम फुकायला गेलं तर म्हणून. पण झालं, याला संधी मिळाली, हे आत गेलं. कोण? कुत्र. आणि जसं आत गेलं खाण्याकरता वस्तू शोधायला लागलं. आता वस्तू शोधताना पिंडीवर चढलं. त्या शिवपिंडीला त्याचं पोट लागलं. पोट लागलं म्हणजे पोटाला लागलेलं भस्म लागलं. इकडून तिकडे फिरतय, तिकडून इकडे फिरतय, ज्याला सोमसूत्री प्रदक्षिणा म्हणतात. भगवंताच्या शिवपिंडीची असणारी जिथून धार वाहते तीर्थाची, ती ओलांडायची नसते. सोमसूत्री प्रदक्षिणेत इकडून जायचं, पुन्हा परत त्या धारेपासून पुन्हा पलीकडे जायचं, म्हणजे मग एक प्रदक्षिणा पूर्ण होते. मग तसं तो 2-3 वेळा फिरला, त्याच्याकडनं कळत नकळत 3 प्रदक्षिणा झाल्या. भस्मही देवाला लागला, प्रदक्षिणाही झाली. भूक लागलेली, खायला काही मिळेना. आता ठेवलं जरी लोकांनी तरी ठेवणाऱ्यानं ठेवलं पाहिजे तिथं. माझं म्हणणं कळालं का? ठेवणाऱ्याने ठेवलं, पण बाकी ज्यांनी ते ठेवून घेतलं त्यानं ते घेतलं, याला काही खायला मिळालं. तेवढ्यात कोणीतरी पूजा करण्याकरता म्हणून आलं. पाहिलं कुत्र, हातात तांब्या होता, जुना तांब्या महाराज, आता सारखा नाही, जड. घेतला आणि फेकून मारला. जे टाळक्यात बसला त्या कुत्र्याचा तिथंच मेला. भगवान भोलेनाथांना पाहत त्या शिवपिंडीकडे उपवाशी असणाऱ्या त्या कुत्र्यानं प्राण सोडले आणि भगवान भोलेनाथ तिथं प्रकट झाले. त्या कुत्र्याला कैलासाला नेलं. बाकीचे भक्त म्हणायला लागले, महादेव असं यानं काय केलं हो? म्हणाले, काय केलं म्हणजे
अरे कळत न कळत का होईना, पण याच्या अंगाला लागलेलं भस्म यानं मला लावलं. मला 3 प्रदक्षिणा घातल्या. माझ्या त्या मध्यान्ह पूजेचं दर्शन घेतलं. मी दर्शन, भस्मलेपन, प्रदक्षिणा आणि शेवटी अन्न वगैरे काही न मिळाल्यानंतर माझ्या समोर माझ्याकडे पाहत डोक्यामध्ये भले निमित्त काही घडोना, पण प्राण समर्पण करताना मला आठवत मेलं. आणि भगवंताचा स्वभाव आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समदभाव याती नास्त्यत्र संशय. अरे माझं स्मरण करता करता याला मोक्ष मिळणार नाही तर दुसरं काय. भगवान आशुतोष आहेत, सहज प्रसन्न झाले महाराज. भस्म महात्म्याची येणारी कथा आहे. म्हणून आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे, स्नान केल्यानंतर भस्म लेप. तसंच नाही, भस्म लावायचं, त्रिपुंड धारण करायचं, भगवान शिवांचं पूजन करायचं, लोटाभर पाणी, बेलाचं पान. कारण बेलाचं पानही साधन आहे महाराज. त्याची एक कथा, दिव्य कथा सांगितल्या. भगवान शिव आणि पार्वती दोघी सारीपाट खेळत बसले होते. नवरा बायको गप्पा मारत होते, खेळतही होते. बोलता बोलता काहीतरी वाद झाला आणि भगवान शिव रागावले. रागावलेल्या भोलेनाथानं तो डाव तसाच सोडला आणि गेले निघून. भगवंताला तुम्ही हारला म्हटलं की आवडत नाही. भोलेनाथांचं एवढंच आहे, त्यांना युक्तिप्रयुक्तीनं ते चुकले हे सांगावं लागतं. ते चुकत नाही, अर्थात तो सांगण्याचा अधिकार माता पार्वतीचा, त्यांच्या शक्तीचा. पण ते तुम्ही चुकला असं म्हटलं की ते बिथरले गेले निघून. आपले पती आपल्या घरी नाहीत, कैलासात नाहीत. माता पार्वती व्यथित झाल्या, भगवंताच्या शोधार्थ त्रिभुवनात फिरल्या. भगवंताच्या विरहानं डोळ्यातनं अश्रू आहेत, अंगातनं घाम निघतोय. आणि अशा अवस्थेत त्या त्र्यंबकेश्वरपाशी आल्या, जिथं त्र्यंबक राजाचं स्थान आहे. त्या नील पर्वतीच्या पाठीमागे बिल्व तीर्थ नावाचं तीर्थ आहे. तिथं सती त्या पार्वतीच्या शरीरातलं घामाचे थेंब आणि डोळ्यातले अश्रू पडले. जिथं अश्रू पडले तिथून रुद्राक्षाचं झाड निर्माण झालं. आणि जिथे घामाचे थेंब पडले त्या बिळात पडले ते थेंब, आणि त्या बिळातून एक वृक्ष निर्माण झाला, त्याचं नाव बिल्व वृक्ष. मग ते बेलाची पानं जे बिल्व वृक्ष निर्माण झाल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रकट झाले. आईसाहेबांचं ते प्रेम पाहिलं, म्हणाले एवढं माझ्यावर प्रेम आहे. मग त्या दिवशी मला चिडवलं का? म्हणाले प्रपंचामध्ये आपण प्रापंचिक जीवन जगतो, नवरा बायकोंमध्ये वाद न होता संसार झाला तर त्याला संसार म्हणावा का? भांडण पाहिजेच प्रपंचात, त्यानं प्रेम वाढतं म्हणून केलं. म्हणाले एवढं जर तुमचं माझ्यावर प्रेम आहे तर काळजी करू नका. तुमच्या अश्रूतनं आणि तुमच्या घामातनं हे जे दोन्ही निर्माण झालेले रुद्राक्ष आणि बिल्वदल आहेत, हे जो कोणी मला वाहील त्याच्यावर माझं निरंतर प्रेम राहील असं आश्वासन भगवंतानं दिलंय. ते महात्मा बिल्वके नीलपर्वते म्हणून वर्णन केलंय. सांगायचा उद्देश आहे, बघितलं तर एवढे कृपावंत, आणि बघितले तर अरे रावणासारखा आला. रावणानं ती वास्तुपूजा केली, भगवान खुश झाले. रावणा सांगा तुम्ही आज आमच्या आचार्यात ब्राह्मणात काय दक्षिणा देऊ? रावणानं बघितलं एवढा सुंदर राजवाडा, करायचा काय भगवंताला? समाजाचा एक समज चांगला आहे की जो परमार्थाच्या मार्गाला लागलाय त्याला बाकीच्या गोष्टीची काय गरज आहे? प्रापंचिक लोक पारमार्थिक लोकांनी कसं वागावं हे सांगत असतात, पण ते सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे की नाही याचा मात्र कधीच विचार करत नाही. पारमार्थिकानं असं राहिलं पाहिजे हे ते सांगतात. सांगण्याकरता शास्त्र समृद्ध आहे, सांगण्याकरता संतवाणी समृद्ध आहे, पण त्यांचा उहापोह केल्याशिवाय गृहस्थ लोक राहत नाही. कारण त्यांच्यासारखं आपल्याला राहता येत नाही, हे वैषम्य मनात असतं. साधूचं जीवन कुठं जगता येतं प्रापंचिकाला? रावणानं सांगितलं महाराज तुम्ही प्रसन्नच झालात
तर तुम्ही ज्या राजवाड्याची वास्तुशांती केली तो राजवाडा ते राहतं घर मला दानात द्या. भगवान भोलेनाथ म्हणाले तथास्तु, घेऊन टाक. गेले आशा पाश निवार. आशाच नव्हती घराची, देऊन टाकलं. पुढे कथा आली, रावणाचं समाधान त्याच्यात झालं नाही. रावणानं सांगितलं, देवा एवढं सुंदर घर तुम्ही मला दिलं, पण त्या सुंदर घरात मी एकटा राहू कसा? बायको पाहिजे की नाही? भगवान म्हणाले कुठून देऊ? म्हणाले तुमच्याकडे आहे की? भगवान म्हणाले कोण? ही पार्वती का? घेऊन जा. मोह नावाचा विषयच नाही, पार्वतीला देऊन टाकला. आणि रावण एवढा, दानावर दक्षिणा, एवढा लोभी रावण पार्वतीला घेऊन निघाला. घेऊन निघाल्यानंतर माता पार्वती शोक करायला लागले, आता करू काय? आमच्या मालकानं कसलाही मागचा पुढचा विचार केला नाही, देऊन टाकलं, पण आता करू काय? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि स्मशान सोडून नवीन राजवाड्यात जावं असं वाटलं. स्वतःला दोष द्यायला लागला. देवा आता वाचवा, कुणाला सांग? म्हणून भगवान नारायणाचं स्मरण केलं. नारायणानं एका गुराख्याचं रूप धारण केलं आणि रावणाला भेटले. म्हणे महाराज नमस्कार. राम राम थोडी म्हणणारे रावणानं. नमस्कार केला. म्हणाले कुठं निघाला? म्हणाले इकडं वास्तुशांतीला आलो होतो. राजवाडाही मिळाला, दानही मिळालं, दक्षिणा मिळाली. दक्षिणेत एवढी सुंदर त्रिभुवन सुंदरी अशी असणारी पत्नी मिळाली. मला भाग्यवान आहे की नाही? कोणी दिलं तुम्हाला हे असं? हे असं म्हणजे भगवान भोलेनाथांची ही पत्नी आहे असं? वेडे तुम्ही, वेडे. अशी कोणी आपली बायको दक्षिणेत देत असतो काय? अरे भगवान भोलेनाथ तर खऱ्या पार्वती शिवाय राहू शकत नाही. ती त्यांची अर्धांगिनी आहे, शक्ती आहे. तिच्यामुळे ते शिव आहेत, अभिन्नांग आहेत दोघं एकमेकांचे. खऱ्या पार्वतीच्या शरीरातनं दिव्य सुगंध बाहेर पडतो, दुर्गंध नाही. मग आईसाहेबांच्या लक्षात आलं, ही आपल्याला सूचना आहे की तुम्ही खरी पार्वती नाही हे सिद्ध करा, खऱ्या असून सुद्धा. मग माता पार्वतीनं शरीरातनं दुर्गंधाची निर्मिती केली. तिथून तिला द्वैपायनी देवी हे नाव प्राप्त झालं. विंध्याचल पर्वतावर जाऊन मग रावणानं तिचे दुर्गंध शरीरातनं यायला लागल्याबरोबर तिला दिली टाकून दिल्याबरोबर ती द्वैपायनी देवी विंध्यवासिनी म्हणून विंध्याचलावर जाऊन राहिली. अशी कथा आहे. मी कशा करता सांगतो ही कथा? भगवान भोलेनाथ एवढे देहाविषयी, देह परिवाराविषयी, देह संघाताविषयी उदास आहेत. भक्तांचं हेच लक्षण आहे. दुष्काळे आटले द्रव्य, गेला मान, स्त्री एक अन्न करता मी. पण तरीही त्याबद्दल तक्रार नाही महाराज. बरे झाले देवा निघाले, बरे झाले देवा निघाले, बरे झाले देवा निघाले, दिवाळे हाय देवा निघाले, बरे दुष्काळे पिढागे, बरे दुष्काळे पिढागे, बरे दुष्काळे पिढागे. कुठं हताशेचे उद्गार, दुःखाचे उद्गार. अरे बरं झालं, ठीक आहे. असं तर असं अनुकूलता येऊ का प्रतिकूलता येऊ, वृत्तीमध्ये, वृत्ती स्थैर्यामध्ये बदल नाही. उलट प्रत्येक गोष्टीला आघात ते हित. आघात सुद्धा ज्यांना हितकारक वाटतात ते भक्त आहेत. नीट लक्षात ठेवा. किती पद्धतीने विचार सांगावा. सन्मान मिळाला तरी सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भयावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सगळ्या बाबतीत अलिप्त आहेत. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, अनिकेतः स्थिरमतीर. भक्तिमान मे प्रियो नरा. भक्ताचं हे लक्षण आहे महाराज. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रक्र. पाहून घ्या ना 12 वाद्य. मला कशा करता सांगायचं आहे? जाणा शब्द सांगताना ऐसे जाणा हे असे आहेत का, मग त्यांना भक्त म्हणा. कसे पाहिजेत? मॉडेल रोल नाही का, आदर्श म्हणून भगवान भोलेनाथांकडे बघा. असलीच आशापाश नाही, गेले आशापाश निवारोणी. आणि मग करतात काय? काही विषय तो त्यांचा झाला,
विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तुझा झाला विषय तुझा झाला विठ्ठल त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग भगवंताचं भजन आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. एक विषय तो सकळांचा हरी. बाकी इतर कसलीही आवड त्याच्या आवडीने आवडी इतरी असली आवड इतराची तर त्याच्या संबंधा नाही म्हणून आवडतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक का? कारण ते भगवंताशी संबंधित आहेत म्हणून, नाहीतर त्यांची ही आवड नाही. एकच विषय. बाकी जन नावडे धन नावडे माता पिता नावडे. तुम्ही म्हणा ना असं कसं? आई वडील तर आद्य गुरु आहेत. मातृदेवो भव पितृदेवो भव. पहिला नंबर दुसरा नंबर आई वडिलांचा. आम्ही तर आज मातृपितृ पूजन केलंय. हो, पण वेळ आली तर प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. तसं सुद्धा करण्याची त्यांची तयारी आहे. भक्ती विघ्न करो यदी. भक्तीमध्ये विघ्न करणारे असले तर त्यांचा सुद्धा त्याग करायला ते मागे पुढे पाहत नाही. आसक्ती नाही महाराज त्यांच्या अंतःकरणात. आणि असं असल्यामुळे कुठलंही संकट त्यांच्या जीवनात आलं तरी परमात्मा त्यांची पूर्ण कसोटी घेऊन त्यांचं निर्विवाद स्वरूप प्रकट केल्याशिवाय राहत नाही. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, निर्वाणी गोविंदाचे निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे
रमाई हरी विठोबा रमाई हरी विठ्ठल तुकाराम भगवान भक्त कृपा करताना मागं पुढं पाहत नाही, त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या जीवनात अनुभवाला आलं तरी डगमगत नाही. नीट लक्षात ठेवा, विरोधकावर सुद्धा तेवढंच प्रेम करण्याचा स्वभाव भक्तांचा आहे. म्हणून ज्यांनी वह्या बुडवायला लावल्या त्यांना शिष्य करून घेण्यामध्ये सुद्धा महाराजांनी मागं पुढं नाही पाहिलं. म्हणून रामेश्वर भट्टांनी आरती केली. नीट लक्षात ठेवा, ज्यांनी परळ मिळू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही मांड्या करता, त्यांच्यावर एवढी कृपा केली की भक्त शिरोमणी नामदेवरायांचे गुरु म्हणून त्यांना स्थान दिलं. अजून काय कृपा केली पाहिजे. आपणासारखे करतात काळ नाही काळ वेळ तया लागी, हे त्यांचं स्वरूप आहे. पण काय होतं, साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही. साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी. भगवान भोलेनाथ तर असे आशुतोष आहेत, भोळे आहेत. आपण नेहमी जुनं पद आपल्याला ऐकू असेल, माहिती असेल, असा कसा भोळा बाई भोळा शंकर, रावणासी आत्मलिंग दे काढून. पुढे शब्द आहेत, भस्मासुरा वचन दिले याची शंभूने, मोहिनीचे रूप धरिले नारायण, असा कसा भोळा बाई भोळा शंकर. भस्मासुराला वचन दिलं, आशीर्वाद दिला, तू डोक्यावर हात ठेवला की समोरच्याची राख. मग आशीर्वाद मिळाला, वरदान मिळाल्याबरोबर विचार आला, यांच्यावरच पहिला प्रयोग का करू नये. आशीर्वाद देणाऱ्यावर उलटलं हे कोण, भस्मासूर. आणि भगवान भोलेनाथाच्या असंच असतं महाराज. विठ्ठल ज्या कार्यकर्त्याच्या जोरावर आपण निवडून आलेलो असतो त्या कार्यकर्त्याला पुढे 5 वर्ष विचारायचं नसतं, हे लक्षात ठेवा. राजकारणातला धडा आहे तसं धर्मकारणातला हा धडा आहे. कठीण आहे. काय बोलत होतो आपण, आशीर्वाद देणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या डोक्यावर हात ठेवायला हा गेला. परिणाम भोलेनाथ पुढे धावतायत. होते ना अशी ही वेळ येते की अकारण भक्तांना पळण्याची वेळ येते आणि पळवणारे उगाच पळवत असतात. स्वामी विवेकानंद पळायला लागले, माकडं त्यांच्या पाठीमागं लागली. कोणीतरी रागावला, अरे कशाला पळता तुम्ही, ही माकडंच आहेत. ती आपल्या मागं लागली म्हणून आपण पळायला लागलो की यांना वाटतं हा आपल्याला घाबरला, मग मात्र ते त्रास दिल्याशिवाय राहत नाही. तिथं आहात तिथं थांबा, पाठीमागं वळून पहा आणि तुम्ही ख्या करा की संपलं, पळतील ते. दुर्दैवानं भक्ताला ते जमत नाही. तुकोबारा एखाद्या असे आहेत म्हणणारे की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्राचं भेद व्हायचं. वेळ आली तर तसंही हो, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या काठी हाणू माता, हे म्हणणारे तुकोबारा क्वचित आहेत. नाहीतर भगवान भोलेनाथ भोलेच आहेत. काय करावं कळे ना. शेवटी आहे भगवंताला प्रार्थना केली, भगवान नारायणानं भगवान भोलेनाथांना वाचवली की नाही. काहीच साकडे पडून, कुठलंही संकट आलं भक्तावर की भगवान हजर आहेत. मोहिनीचं रूप धरलं, मोहिनी नारायणाचं रूप धारण करून भस्मासुराला आपल्यामध्ये गुंतवलं. आणि गुंतवल्यानंतर जशा आपण क्रिया करू तशा तू केल्या पाहिजे असं बोलण्यात गुंतवून मोहिनीनं नृत्य करता करता स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. भस्मासुरानं तसं केलं, भस्मासुराची राख झाली. मग भगवान भोलेनाथ म्हणाले, देवा धन्यवाद, आता तुमचं हे रूप एवढं सुंदर आहे, मला तुम्हाला मिठी मारायची. भगवान म्हणाले, बाबा मी इथं मोहिनी रूपान आहे, स्त्री रूपान आहे. आईसाहेब रागवतील आणि मग भगवंतानं आलिंगन दिल्यानंतर हरी आणि हर
यांचं ऐक्य झालं अशी कथा वैकुंठ चतुर्दशीची कथा म्हणून सांगतात. मला कशा करता सांगायचं, भक्तांच्याही बाबतीत असंच आहे. कुठलंही संकट आलं तरी काहीच साकडे पडू नये. निर्वाणीचा क्षण जरी आला तरी परमात्मा त्यांची ही उपासना, त्यांची साधना, त्याची कसोटी लागू देत नाही. आपण होऊन त्यांचं उत्तीर्णत्व करण्याकरता स्वतः पुढे येतो, धावतो. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय.
सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. सत्य कर्मा साह्य व्हावे हा ज्यांच्या जीवनाचा परिपाठ आहे ते भक्त ऐसे जाणा. थोडा अभंगाचा पुन्हा वेगळा विचार करा. जे देही उदास ते भक्त ऐसे जाणा. आशापाश निवारोनी गेले ते भक्त ऐसे जाणा. विषय तो ज्यांचा नारायण झाला ते भक्त ऐसे जाणा. जन धन माता पिता जया नावडे मग कोण आवडे एक परमात्मा आवडे ते भक्त ऐसे जाणा. जयांच्या निर्वाणी गोविंद मागे पुढे उभा असे ते भक्त ऐसे जाणा. जया काहीच साकडे पडो नेदी ते भक्त ऐसे जाणा. सत्य कर्मा साह्य व्हावे ऐसे ज्यांचे जीवन ते भक्त ऐसे जाणा. आणि कोणी भये घातलिया तुम्ही अमुक करा चालेल तुम्ही म्हणता म्हणून आम्ही तसं करणार नाही. नरकाला जावं लागेल चालेल पण विपरीत धर्माचरण करणार नाही असं ज्यांचं ब्रीद आहे ते भक्त ऐसे जाणा. शेवटच्या चरणाचा विचार करताना खूप बारकाई आहे. सत्यकर्मा साह्य व्हावे हे भक्ताचं ब्रीद आहे, चांगली गोष्ट आहे. उत्तम कामाला चांगल्या कामाला ज्यानं सत्सद विवेक बुद्धिपूर्वक सत्कर्माचं अनुष्ठान केलं जातं अशा कार्याला सहकार्य करणं हा ज्यांचा स्वभाव ते संतच आहेत, ते भक्तच आहेत. ज्यांच्या जवळ गेल्यानंतर आमच्या चित्तवृत्तीतली अस्थिरता संपते, वृत्ती शांत होते, स्थिर होते, ते संत आहेत नक्की. पण ज्यांना नरकाची भीती घातली तरी चुकूनही विपरीत आचरणाकडे प्रवृत्त होत नाही, तुम्हाला अत्याधिक दुःख प्राप्त होईल असं न वागलात तरी ते आपला स्वभाव आपला विचार आपलं आचरण सोडत नाही, शुद्धाचरण आपली निष्ठा तशीच ठेवतात. दोन कथा आहेत रामायणातली. गंधमादनाची भावार्थ रामायणात आलेली. गंधमादन नावाचं असणारं वानर त्या कुंभकर्णाच्या हाताला लागलाय. त्याची मानगूट आपल्या पुठीत पकडली आहे, त्या बोटांच्या सापटीमध्ये पकडली या कुंभकर्णानं आणि सांगितलं लक्षात ठेव, ठरवलं तर तुला आत्ता मारून टाकेन, पण जगायचं असेल तर म्हण मी रावणाचा नाही, मी रामाचा नाही, रावणाचा दास आहे, रावणाचा भक्त आहे, नाही तर मरशील, नरकाच्या यातना देईन. चालेल, एकदा नाही 1000 वेळा तू मला मारलं तरी चालेल, जगेल तरी रामाचा आणि मरेल तरी रामाचा. बघ माझं ऐकलं नाही तर नरकाला जाशील, चालेल. दुसरं उदाहरण आहे. एकविध भाव अनन्यता एकनिष्ठा हा भक्ताचा विशेष आहे. भागवतामध्ये आलेली परिशिष्टातली कथा.
एके दिवशी द्वारकेमध्ये असताना भगवंताच्या पोटात खूप दुखायला लागले, गडबडा लोळायला लागले. भगवान देवकी माता, वसुदेवजी, बाकीचा सगळा परिवार, रुक्मिणी, सत्यभामा सगळे चिंतित झाले. काय करावं काय करावं, वेगवेगळे उपचार केले पण त्याचा परिणाम होईना. भगवान म्हणतात खूप दुखतंय खूप दुखतंय. आता नाटक करण्याला देवासारखा दुसरा कोण प्रवीण? खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, एवढं नाटक भगवान करत होते. रडायला लागले भगवान. देवाच्या डोळ्यातले अश्रू काही बघवे ना. तेवढ्यात नारदजी रोजच्या प्रमाणे भेटायला आले. आईसाहेबांनी सांगितलं बघा ना हो काय केलं पाहिजे. मग नारदजी देवाच्या जवळ गेले, नाडी बघितली. म्हणाले देवा असं पूर्वी कधी झालं होतं का? म्हणाले खूप पूर्वी, लहानपणी मी माती खाल्ली होती तेव्हा पोट खूप दुखलं होतं. म्हणाले त्यावेळेस तुम्ही माती खाल्ली होती पण आज काय खाल्लं पोट दुखायला? म्हणाले काहीच नाही रे, काही कळत नाही पण खूप पोट दुखतंय. मग म्हणाले त्यावेळेस काय औषध घेतलं होतं? म्हणाले आईनं माझ्यावर प्रेम करणाऱ्या गायींच्या पायाखालची आणि गोपिकांच्या पायाखालची माती आणून ती डोक्याला लावली, तोंडामध्ये अंगारा म्हणून घातली, पाणी पाजलं, माझं पोट राहिलं होतं. म्हणजे म्हणाले असंच आहे, माझ्यावर जो कोणी निस्सीम प्रेम करतोय त्याच्या पायाखालची माती आणून ती मला दिली पाण्यात टाकून, तर माझं पोट दुखणं थांबेल. मग आता वास्तविक देवर्षी नारदही भक्तच आहेत, पण त्यांनाही सुचलं नाही की आपल्या पायाची माती द्यावी. म्हणाले का? देवर्षी नारद म्हणाले एवढंच ना, मी जातो गोकुळात. गोकुळात आले. गोपिका लागलीच गोळा झाल्या. नारदा कसं काय आलात, कुठून आलात? म्हणाले द्वारकेतनं. म्हणाले आमचा श्रीहरी सुखरूप आहे ना, बरा आहे ना, त्याला काही त्रास? म्हणाले म्हणून तर आलो, त्याची पोटदुखी खूप आहे. मग त्याची एवढं पोट दुखतात, एवढ्या 16,108 बायका, आई बाप सगळे, एवढे मोठा परिवार आहे, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पण तू काय कमी आहे त्याला? कोणीच औषध द्यायला भेटला नाही का त्याला? म्हणाले नाही नाही, ते औषधच मिळत ना. असं काय म्हणाले त्याला दुर्लभ असणार की जगात मिळत नाही त्याच्याकरता औषध? म्हणाले त्याच्यावर प्रेम करणाऱ्याच्या पायाखालची माती पाहिजे. असं होय, किती पाहिजे घेऊन जा. सगळ्या जणी म्हणायला लागल्या. नारदजी म्हणाले वेड्या आहात का तुम्ही? तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा, त्याला आपल्या खायची पायाची माती द्यायची? भक्ताचं लक्षण आहे. अरे किती मोठा अपराध होईल की आपण आपल्या पायाची रज, चरणरज भगवंताला द्यावी. नरकाला जावं लागेल. या म्हणाले एकदा नाही 1000 वेळा जाऊ. नरकाची काय भीती घालता आम्हाला? अरे तिथं जाऊन सुद्धा भजन करणं हेच आमचं काम आहे. आम्ही त्या नरकालाही स्वर्ग करू. वैकुंठाला जाणारा एखादा जात असतो, पण भक्तांनी नामघोष गौरवे धवळले विश्व, काही एखादेने वैकुंठा जावे, ही वैकुंठची केले आघवे, ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व, असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणून हे नरकाच्या भीतीला घाबरत नाही. घातलिया भये नरका जाणे, चालेल अशी ज्यांची तयारी आहे ते भक्त ऐसे जाणार. म्हणून भगवान भोलेनाथांचं स्वरूप या प्रकारचं आहे. अशी लक्षणं ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी दिसतील ते खऱ्या अर्थानं भक्त आहेत. आणि भक्त कसे आहेत याचं पॅरामीटर, याची फुटपट्टी जर लावायची असेल तर आदर्श म्हणून भगवान भोलेनाथांकडे पहा. कारण त्यांच्यासारखे महावैष्णव, आदि वैष्णव दुसरे कोणीही नाही. म्हणून या अहंगाचा अशा अंगानं विचार करीत आज शिवरात्रीला भगवान भोलेनाथांच्या आणि या स्वरूपाचे चिंतन आपल्या समोर मांडलं. भागवताची कथा परमपूज्य स्वामीजींची चालू आहे. नाशिकला स्वामीजींचं आणि बहुतेक दरवर्षी राम मंदिरामध्ये येणं होतं. पूर्वी अनेक कथाही स्वामीजींच्या नाशिकला काळाराम मंदिरात झाल्या. आपण भाग्यवान आहात की स्वामीजींसारखा मार्गदर्शन करायला वक्ता मिळाला. आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात की एवढ्या आतल्या भागात टीव्ही वगैरे सारखे असणारी प्रलोभनाची साधनं सोडून, कुठलीही वाहनाची येण्या जाण्याची सुलभ सोय नसताना गावापासून 4 किलोमीटर आणि मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत तुम्ही आलात त्या शेतामध्ये. आणि एवढा मोठा उत्सव मागील वर्षापासून सुरू झाला. ज्यांनी बापूजींकडनं दीक्षा घेतली, आपलं जीवन बदलताना
अनुभवताना ज्यांनी पाहिलं अनुभवलं. शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा उत्सव नाशिकला बापूजी खूप मोठ्या प्रमाणात करत असत. त्या भगवान भोलेनाथांची उपासना घडावी म्हणून या ठिकाणी भव्य मंदिर बांधलं. मागच्या वर्षी मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन 3.5 दिवसाचा उत्सव संपन्न झाला. या वर्षी त्याला मोठं स्वरूप देऊन 7 दिवसाचा हा उत्सव आणि कथा या ठिकाणी होते. वैयक्तिक एक व्यक्ती पुढे येऊन हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकते, हीच भगवंताची आणि संतांची कृपा आहे. पैसा सगळ्यांकडे असतो, त्याचा योग्य तो विनियोग करण्याची बुद्धी होणं आणि त्याला परिवारातल्या सगळ्यांनी साथ देणं तीही तेवढंच आवश्यक असतं. नुसत्या एकट्याच्या निर्णयावर होत नाही. ही सर्व परिसरातले टाळकरी मंडळी, आपण सर्व श्रोते मंडळी एकत्र आलात आणि उत्साहानं भगवान भोलेनाथांचा भक्ताचा हा उत्सव आणि परिपूर्णरित्या भागवत कथेच्या श्रवणपूर्वक पार पाडतात. तेव्हा श्री गजानन पेहेरे आणि त्यांचा परिवार यांना धन्यवाद देत, भगवंताची संतांची कृपा त्यांच्यासह तुम्हा सर्वांवर हो. खऱ्या भक्तांची भेट, त्यांचं दर्शन, त्यांची सेवा करण्याची भावना तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात प्रकट हो अशी प्रार्थना करतो. खऱ्या साधूची भेट व्हावी अशी जर तळमळ असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला जो मार्ग ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही त्याचं चिंतन करा. ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन, गाथ्याचं नित्य वाचन, 5 अभंग रोज वाचा. 10-50 ओव्या जेवढ्या वाचता येतील तेवढ्या वाचा. जीवनामध्ये झालेला बदल 1-2 वर्षात अनुभवाला येईल. समृद्ध होईल, सुखी व्हाल, खऱ्या अर्थानं समाधानी व्हाल. त्याकरता हा विचार आहे. उद्देशही या सगळ्या एवढ्या मोठ्या व्यापाचा तोच आहे की सगळ्यांना योग्य दिशा मिळावी आणि परमार्थाकडे अधिकाधिक प्रवृत्ती मिळावी. तेव्हा ज्ञानोबाराय तुकोबारायांची कास सोडू नका, कारण त्यांचं संतत्व तत्वरूपानं सर्वत्र सिद्ध आणि प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर उठू नका कोणी. त्यांनी मला मुद्दाम आवर्जून बोलवलं. मागच्या वर्षी आमच्या नाशिकच्या कीर्तनकाराच्या शिबिरांमध्ये त्या आल्या होत्या, तेव्हा त्यांनी या ठिकाणी या म्हणून आग्रह केला. आज येणं झालं. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित.